नमस्कार मित्रांनो. भारतीय क्रिकेट टीममध्ये खेळण्यासाठी जसे खेळाडूंना आधी ए टीममध्ये आपली ताकद सिद्ध करावी लागते, तसंच शेअर मार्केटमध्ये निफ्टी 50 या मुख्य टीममध्ये जाण्यासाठी 50 कंपन्या वेटिंग लिस्टमध्ये असतात. आज आपण याच उद्याच्या दिग्गज खेळाडूंचा कोड उलगडणार आहोत, ज्याला म्हणतात निफ्टी नेक्स्ट 50. आपल्याला माहीत आहे की निफ्टी 50मध्ये टॉप 50 कंपन्या असतात, पण मार्केटमध्ये 51 ते 100 नंबरपर्यंत ज्या 50 मोठ्या कंपन्या आहेत त्यांचा मिळून बनतो निफ्टी नेक्स्ट 50. सोप्या भाषेत सांगायचं तर निफ्टी 50 ही पहिली इयत्ता असेल, तर निफ्टी नेक्स्ट 50 ही त्याखालची दुसरी महत्त्वाची इयत्ता आहे. या इंडेक्सची सर्वात मोठी गंमत म्हणजे जेव्हा निफ्टी 50मधून एखादी कंपनी खराब कामगिरीमुळे बाहेर पडते, तेव्हा या नेक्स्ट 50मधील सर्वात प्रबळ कंपनी तिची जागा घेते. म्हणजे हे एक प्रकारचे वेटिंग रूम आहे. जे आज इथे आहेत ते उद्याचे रिलायन्स किंवा टाटा मोटर्स बनू शकतात. गुंतवणूकदारांसाठी हा इंडेक्स खूप खास आहे, कारण यात निफ्टी 50पेक्षा जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता असते आणि मिड कॅपपेक्षा कमी रिस्क असते. यात अशा कंपन्या असतात ज्या आधीच बऱ्यापैकी मोठ्या झालेल्या आहेत, पण अद्याप टॉप 50मध्ये पोहोचलेल्या नाहीत. उदाहरणार्थ झोमॅटो, ट्रेंट किंवा PNB यांसारख्या कंपन्या कधी काळी याच इंडेक्सचा भाग होत्या आणि आज त्या मुख्य निफ्टी 50मध्ये आल्या आहेत. निफ्टी 50मध्ये बँकांचा वाटा खूप जास्त असतो, पण निफ्टी नेक्स्ट 50मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे डायव्हर्सिफाईड कंपन्या पाहायला मिळतात, जसे की कन्झ्युमर गुड्स, फार्मा आणि केमिकल क्षेत्र. यामुळे तुमचा पोर्टफोलिओ संतुलित राहतो आणि एका क्षेत्रावर अवलंबून राहत नाही. थोडक्यात म्हणजे तुम्हाला लार्ज कॅपची सुरक्षितता आणि ग्रोथची संधी दोन्ही हवी असेल तर निफ्टी नेक्स्ट 50कडे नक्की लक्ष द्या. तुम्हाला काय वाटतं, पुढच्या वर्षी निफ्टी 50मध्ये कोणती कंपनी एंट्री घेईल? कमेंट्समध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटच्या अशाच सखोल माहितीसाठी श्रीमंतीचा कोड चॅनलला आत्ताच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.